नाशिक कोणासाठी इथली वाईनयार्ड्स फेमस आहेत, तर कोणासाठी इथल्या गोदावरीची ओढ काही सुटता सुटत नाही। पण या सगळ्यामध्ये नाशिकचं अजून एक खास वैशिष्ट्य आहे। ते कसं, तर प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण जेव्हा तिथे आले होते, तर त्यांच्या पावलांनी पावन झालेली ही भूमी। पण आता या नाशिकचं नाव कसं पडलं, या शहराचा नेमका इतिहास काय आहे, हे गाव कसं वसत गेलं आणि आज आता त्याची परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओ मार्फत। नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी। प्रत्येक गाव किंवा शहर म्हटलं की त्याला विशेष असा इतिहास असतो, तसाच नाशिक शहराला देखील आहे। नाशिक शहराला सध्या स्थितीत मंदिरांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं। मात्र नाशिक नावामागे एक रंजक इतिहास सांगितला जातो। नाशिकला नाशिक हे नाव कसं पडलं किंवा कुणी दिलं हे पाहणं महत्वाचं आहे। नाशिक शहर हे पूर्वीपासूनच धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक शहर म्हणून ओळखलं जातं। या शहरात असंख्य अशी मंदिरं पाहायला मिळतात। त्यामुळे नाशिक शहरात हजारोंच्या संख्येने दररोज भाविक तसेच पर्यटक सुद्धा या ठिकाणी दाखल होतात। शिवाय या ठिकाणी धार्मिक स्थळं तर अनेक आहेतच, मात्र निसर्ग सौंदर्याने नाशिक नगरी भरभरून नटलेली आहे। आणि त्याचबरोबर देशातील महत्त्वाच्या नद्यांपैकी एक असलेल्या गोदावरीच्या काठावर नाशिक शहर वसलेलं आहे। त्यामुळे नाशिकला जगभरात विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे। महत्त्वाचं म्हणजे नाशिक शहराला नाशिक हे नाव पडण्यामागे रामायणाचा उल्लेख केला जातो। नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे। नाशिक हे महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखलं जातं। आणि त्याचबरोबर नाशिक हे भारतातील सर्वात वेगात विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे। प्रत्येक गावाला किंवा शहराला त्याचा एक इतिहास असतो, तसंच त्या गावाला किंवा त्या शहराला त्याचं मूळ नाव देखील असतं। नाशिक शहर देखील असंच ऐतिहासिक शहर असून गोदावरी नदी काठावर वसलेलं आहे। याच गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मध्ये ब्रह्मगिरीच्या कुशीत झालाय आणि गोदावरी नाशिक शहरातूनच पुढे जाते। विशेष म्हणजे याच गोदावरीच्या तीरावर रामकुंड परिसर असून तो देशभरात प्रसिद्ध आहे। अनेक धार्मिक विधी होत असल्यानं तसंच अस्थि विसर्जन होत असल्यानं जगभरातून भाविक अस्थि विसर्जनासह इतर विधी करण्यासाठी नाशिक शहरात येतात। अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे नाशिक शहरात दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो। पूर्वी नाशिकला किष्किंधा नगरी तसंच मुघल काळात गुलशनबाद नावानेही ओळखलं जायचं। मात्र नाशिक नावाबाबत अशी आख्यायिका आहे की रामायणातील महत्त्वाची पात्र असलेल्या प्रभू श्रीराम, लक्ष्मण या दोघा बंधूंनी वनवास काळात शहरातील पंचवटी परिसरात वास्तव्य केलंय। पंचवटी परिसरात फिरत असताना शूर्पणखेचं नाक लक्ष्मणाने कापलं होतं। नाकाला नासिका म्हटलं जातं आणि याच वरून पुढे नाशिकचं नाव पडल्याचं सांगितलं जातं। त्याचबरोबर आणखी एक आख्यायिका सांगितली जाते, ती अशी की गोदावरीच्या तीरावरील 9 टेकड्यांवर हे गाव वसलेलं आहे, म्हणून ते नवशिख म्हणून ओळखलं जायचं। आणि याच नवशिख शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन नाशिक हे नाव पडलं। याचं उदाहरण म्हणून 9 टेकड्या आपल्याला नाशिक शहरात आजही पाहायला मिळत असल्याचं जाणकार सांगतात। या व्हिडिओ मार्फत नाशिकच्या अनेक वेगळ्या पर्यटन स्थळांबद्दल माहिती तुम्हाला मिळाली। नुकतंच नरेंद्र मोदी स्वतः नाशिकमध्ये जाऊन आले। अयोध्येनंतर आता नाशिकसाठी काही वेगळे प्लॅन्स आहेत का, हे तर येणाऱ्या काळात कळेलच। पण आता या सगळ्या माहितीनंतर नाशिकला जाण्याचा तुमचा प्लॅन कधीचा ठरतोय ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका।